90 धावांची भागीदारीचा विक्रम पाहायला मिळाला आणि तीच जोडी सध्या मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळतोय. पंच म्हात्रे सरांचा अद्भुत इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. 7:26 पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. पहिला चेंडू इथे मात्र हो अतिशय सुरेख चेंडू पूर्णपणे बीट चकित करताना फलंदाजाला आपण बघतोय प्रावीण्य दाखवताना पहिल्या चेंडूवर समोरून वलवताना आपण बघतोय चेंडूला. आणि जितू गवळियाची जर विकेट प्रवीण यांनी घेतली तर प्रवीण यांचे वडील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक प्रवीण यांना दिले जाईल. क्या बात आहे. जितूची विकेट घेतल्यास यावेळी समोर केलेल्या चेंडूला स्वतःच्या फॉलमध्ये हा चेंडू देखील अडवला गेलेला आहे. काल देखील प्रवीण यांनी सुरुवात चांगली केली होती कारण काल जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये प्रवीण यांनी पहिल्या षटकामध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. पण ते त्यानंतर त्यांच्या इतर गोलंदाजाने मात्र खूपच खराब कामगिरी केली होती. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील पंच संबंध नाहीत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतोय ऑफ साईडला लेग बाचा इशारा येतोय पंचांकडून. आव्हान तर धावेने अखेर स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाचा अकाउंट ओपन होताना. स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाने आतापर्यंत 3 सामने केलेले आहेत. 2 विजय 1 पराभव. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो सनम कुमार संघाने आतापर्यंत 3 सामने केलेले आहेत. 1 विजय आणि 2 पराभव. यावेळी वाईट यॉर्करचा चेंडू मिडिक रिजन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होता. माणूस होता मग धाडस केलं गेलं नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. UCN उज्ज्वल केबल नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. हो अतिशय सुरेख चेंडू कटरचा वापर लेग कटर चेंडू. चांगली गोलंदाजी प्रवीण याची पाहायला मिळते. अगदी प्रावीण्य दाखवतो ना आपण बघतोय या षटकामध्ये तसं बघायला गेलं तर एकही धाव खर्च केली नाही. विकेट मेडन की मेडनवर पाहायला मिळेल. आतापर्यंत एकही धाव खर्च केली गेली नाही प्रवीण याने. जी धाव आलेली ती अवांतर लेगबाच्या रूपाने आलेली आहे. यावेळी अखेर एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बॅट करत नक्कीच पंच दर्शवतात आणि या बॅटच्या रूपाने अखेर एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. पोलंड ऑफ द मार्क संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 2. संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळतं आणि त्याचं कारण प्रवीण याची टिचून गोलंदाजी. पिऊनचं पहिले षटक समाप्त. पिऊनच्या पहिल्या षटकात समाप्त नंतर स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाची सुरुवात चांगली नाही. ज्या जोडीने खरं तर या स्पर्धेमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केलेला आहे 90 धावा, ती जोडी मात्र पहिल्या षटकामध्ये थोडीशी फिकी पाहायला मिळते. ऑफ कलर पाहायला मिळते. मात्र वादलापूर्वीची शांतता देखील असू शकते कारण संत सुरुवात करणारे फलंदाज आपण बऱ्याच वेळेला आक्रमक होताना पाहिलेले आहेत. पीटूचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राहुल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय फार एंड कडून. राहुल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतो ना तर राहुल याचा सामना केला फलंदाज पोलार्ड. कायरन पोलार्ड हे नाव सर्वांना परिचित असेल. हो अराउंड लेगाने त्रिफलाबाद दांडी गुल पोलार्ड याची केली संपुष्टात. पहिला हादरा स्वयंभू युवा प्रतिष्ठान या संघाला. वेलकम नितीन मुकादम याच्या नावे देखील या स्पर्धेमध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम काल आपल्याला रात्री पाहायला मिळाला होता आणि त्याचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम नितीन मुकादम. छोटा पॅकेट बरा धमाका. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम घडले गेलेले आहेत. अगदी गोल्डन षटकार देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आहेत.
4 अर्धशतके, सर्वोच्च सांघिक धावसंख्या 100, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते नाबाद 74 आणि 90 धावांच्या भागीदारीचा विक्रम देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेला आहे. तर या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एकापेक्षा अधिक नाही. आता पण या स्पर्धेमध्ये 2 गोल्डन षटकार, 2 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले आहेत, 4 अर्धशतके पाहायला मिळाले आहेत. हो, यावेळी मात्र मिस टाइम फटका आहे, झेल होण्यासारखी संभावना नाही, कारण मानवरहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. 2 धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना, अखेर 2 धाव कंप्लीट करताना जितू गवळी पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या पोहोचते ती 5 वर. या स्पर्धेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम देखील जितू गवळी याच्या नावे आहे, नाबाद 74 धावा. राहुल फारेनकडून, हो 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 हो, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करता हवाई सपर. ही वादलापूरची शांतता होती आणि इथे मात्र वादल येताना पाहायला मिळते, चेंडू निघून जाते सीमापार षटकार. हे आपण पाहू शकता कशा प्रकारे अखोट टप्प्याचा चेंडू होता, पुलचा फटका, पॉवरफुल हार्ड हिटर ऑफ पॉवर हिटर ऑफ भिवंडी आणि पॉवरफुल फटका जितू गवळीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. यावेळी मात्र फायनल एक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट मिड रिझन कडे खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर टायमिंग साधलं नाही, धाव घेतली गेली नाही. सनम कुमार विपक्ष आपण सामना पाहतो स्वयंभू युवा प्रतिष्ठान या 2 संघामध्ये. हो, यामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट, वॅकन एरिया आणि चिनू निघून जाते सीमा पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून हा चौकार. P1 आणि P2 या 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 15 ही धावसंख्या पाहायला मिळते. पहिले षटक प्रवीण याचं बघितलं तर फक्त एका धावेचं राहिलं होतं, ज्या या षटकामध्ये एक लेगबाजची धाव एक्स्ट्रा पाहायला मिळाली होती. म्हणजे पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा आणि त्यानंतर ज्या राहुलच्या या षटकामध्ये बघितलं तर 13 धावा राहुल याने खर्च केल्या, मात्र एक सफलता देखील त्याने अर्जित केलेली आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वलताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना धनंजय गवली, लिजंड क्रिकेटर आपण बघतोय, ज्याचा नुकताच मंचावर सन्मान देखील केला गेला आहे. यावेळी मात्र केवळ चेंडूला दिशा दिल्या समोर खेळलेले आहे. वार्ड ऑफ डीप मिड ऑफ रिझन मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतोय. कुंदन सिंगलने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. यावेळी मात्र चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. फक्त सिंगल रन्स इथे देखील फलंदाज पूर्ण करताना सिंगल धावफलक घालता षटकामध्ये धावसंख्या पोचले ते 17वर. हो, यावेळी मध्ये डाऊन दे लेग स्टम्पा चेंडू पाहायला मिळतोय. पंच सुनील म्हात्रे सरांचा अद्भुत इशारा आपण बघतोय वाईडचा. जणू काही सुनील म्हात्रे सर इशारा करताना सांगतो तुमचं तुम्ही बघा मी चाललो घरा. इथे मात्र विकेटचं पतन प्लेट ऑन. फलंदाज बाद होताना न्यू बॅटर जितेश. इथे मात्र पायांच्या समोरचा चेंडू समोर खेळल्या 20 सेप मध्ये लॉंगर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगल पेक्षा अधिक नाही आणि सिंगलने सांगितली धावसंख्या 19. एक तर प्रीमियर लीग 20-26 हे पर्व दुसऱ्या पर्वातील हा शेवटचा दिवस पाहायला मिळतोय. हो, आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न इथे देखील केला जातोय. मात्र एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. इथे देखील सिंगल पेक्षा अधिक नाही आणि अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती देखील झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 20 धावा. या स्पर्धेमध्ये आम्हाला बहुमूल्य सहकारी ज्यांचा लावलेला आहे भाविश पाटील, त्यानंतर कांतीलाल मुकादम, अजिंक्य मडवी, डॉक्टर अलका मोडेश्वर गवली, कुंदन गुलवी, अमोल मुकादम, शशिकांत काटेकर. मैदानासाठी संपूर्ण स्पर्धेसाठी लाईटची व्यवस्था धनंजय अण्णा गवळी यांच्याकडून केले गेलेले. तर नंदू मनोहर पाटील माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य धावसंख्या 20 पाहायला मिळते. कुमार हार्दिक पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्य, संदीप भरत ठाकरे यांच्याकडून आर्थिक सहकार्य, त्यानंतर सागर खुताडे यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण जेवणाची सुविधा आम्हाला जितू गवळी यांच्या माध्यमातून पुरवली जाणार आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. यावेळी बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर जे सन्मान केले जातात, जे बुके आपण पाहतोय ते सर्वचे सर्व बुके आम्हाला पुरवले गेले आहेत रुपेश एकनाथ मुकादम यांच्याकडून. त्यांचा देखील विशेष धन्यवाद. मालिकावीरसाठी भव्य ट्रॉफी आम्हाला श्री शरद काटेकर यांच्याकडून कैलासवासी जगन्नाथ गोपीनाथ काटेकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलेले आहे. त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर स्पोर्ट्स बायसायकल आपण बघतोय जे आम्हाला चंद्राबाई भाईदास मुकादम यांच्या स्मरणार्थ यज्ञेश भाईदास मुकादम यांच्याकडून स्पॉन्सर केले गेलेले. फुलटा चेंडू आणि इथे मात्र चेंडू फुल आणि फुल टोल देखील वसूल करताना फलंदाज पाहायला मिळतोय. त्यानंतर यज्ञेश भाईदास मुकादम यांच्याकडून कैलासवासी चंद्राबाई भाईदास मुकादम यांच्या स्मरणार्थ स्पोर्ट्स सायकल आम्हाला स्पॉन्सर केली. त्यांचा देखील विशेष धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज ओपन कॅटेगरीसाठी श्री धनाजी भालेकर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज, त्यांचं देखील विशेष धन्यवाद.
धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 26 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे सनम कुमार, ज्याच्या नावाने हा संघ इथे मात्र त्याला इथे मात्र मोठा फटका खेळलेला आणि चेंडू निघून गेलेला सीमा पार. लॉंग लेगच्या वरून षटकार. धावसंख्या या वेगाने वाढताना धावसंख्या 6 पोहोचते ती 32 वर 32. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार जितू गवळीच्या बॅटमधून पाहायला मिळतात. सनम कुमार आपण बघूया, ज्याच्या नावाने संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजय अण्णा गवळी यांचे सुपुत्र सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. इथे चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वळताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा तो वाईट अव्वांतराचा वाईटच्या रूपाने. डबल 3 33 धावा धावपलकर पाहायला मिळतात. या अव्वांतर धावेने धावसंख्येमध्ये देखील भर पडताना पाहायला मिळत आहे. एकता प्रीमियर लीग स्पर्धेची आज शेवटची रजनी आणि शेवटच्या रजनीमधील पहिली लढत आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय या दिशांन चेंडू हाताळताना गोलंदाज. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय या वाईट आणि या वाईटने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढताना धावसंख्या पोहोचलेली ती 34 वर. सनम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र पुन्हा एकदा या दिशांन चेंडू पंचांचा यावेळी इशारा येतो नो बॉलचा. काशीनाथ भालेकर साहेबांकडून सनम कुमार यांनी जर ही विकेट घेतली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी मात्र अतिशय चांगला आहे चेंडू. यावेळी मात्र आपण बघतोय ऑफ कटरचा वापर करताना गोलंदाज सनम कुमार, कारण चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळताना पाहायला मिळतोय. काशीनाथ भालेकर साहेबांकडून एक सोनं संदेश. सनम कुमार यांनी जर जितू गवलेची विकेट घेतली तर सनम कुमार यास तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न होता, धाव घेतली जात नाही. अजूनही संधी आहे सनमसाठी, कारण या षटकामधले शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1000 रुपये कमवण्याची संधी आहे. आपण बघतो जितू गवळे याचा जर विकेट घेतला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सनम कुमार यास. यावेळी मात्र एक्स्ट्रा रिझर्वमध्ये जे ट्रॅव्हल होतोय अखेर एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने या षटकाची देखील समाप्ती 4 षटकांची समाप्ती स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 36 धावा 36 लॉस फॉर द 2 विकेट. नितीन गवळी यांचं लक्ष या सामन्यावर अगदी बारकाईने लागलेलं आहे आणि थोडेसे ते टेन्स मध्ये देखील पाहायला मिळतात, चिंतेत देखील पाहायला मिळतात. कारण या सामन्यावर त्यांच्या संघाचं देखील गणित अवलंबून असणार आहे. कारण सनम कुमार टायगर संघ जर विजय होतोय तर मात्र मुश्किल असणार आहे. पुढील दोन्ही संघांनी टॉस साठी टॉस केला जाईल आमच्या स्वर्गीय रिचा धनंजय गवळी टॉस बॉक्स मध्ये. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल अंश 11 विपक्ष
सचिन मास्टर ब्लास्टर या दोन संघामध्ये. हो यायला मात्र या अगदी इस्टेनचे या नक्कीच इथे मात्र या ऑनफिल्ड पंचांनी वाईट साठी या रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि पंचांचा वाईट या गोलंदाजाने तर 6 षटकार खर्च केले. तर नितीन गवळी यांच्याकडून तब्बल 2,000 रुपये पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. मात्र हा चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. आणि अजून जर 5 षटकार दिले तर या गोलंदाज कुंदन याला नितीन गवळी यांच्याकडून तब्बल 2,000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. धावा खर्च करा आणि या कॅश कमवा. आणि या काशीनाथ भालेकर साहेबांकडून जर जितू गवळी आणि या षटकांची हॅट्रिक केली तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये शतक चेंडू खाली आणि हे काय घडलंय. झेल ड्रॉप केला जातोय. जितू गवळी याला जीवदान मिळतंय. जितू गवळीसाठी देखील षटकांची हॅट्रिक साठी पारितोषिक आलेलं आहे. आणि या गोलंदाजाने जर अजूनही 3 चेंडूमध्ये 3 षटकार खर्च केले तर त्याच्यासाठी देखील पारितोषिक असणार आहे. ऑन साइडला मिडिक रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 41 41. या षटकामधील अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. म्हणजे अजूनही संधी आहे. हो यामध्ये राऊंड का त्रिफला बाद विकेटचं पतन. कुंदन बंधन घालताना आपण बघतो जितू गवळी याच्यावर. तीन फलंदाज बाद होतात स्वयंभू युवा प्रतिष्ठान या संघाचे. आणि आता पण नेव्ही बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. ज्यावेळी बीट होते शिक्षक आणि अखेर एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करताना बाहेरचा इशारा येतोय. आव्हानाच्या रूपाने ही धाव कंप्लीट केली जाते. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचली ती 42 42. 42 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. कुंदन शेवटचे षटक घालताना आपण पाहतोय. या षटकातील अंतिम चेंडू. अंतिम चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी आहे. शतक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. तर अशा प्रकारे पहिल्या डावामध्ये स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाने आपल्या धावपलकीवर एकूण धावा जोडलेल्या आहेत. ते 42 आणि 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सनम कुमार टायगर या संघासमोर. बोलूया आपण टॉसकडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अंश 11 विपक्षी सचिन मास्टर ब्लास्टर या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने आपण टॉससाठी या. सुरगे रिचा धनंजय गवळी टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. वासुदेव भालेकर साहेबांना विनंती आपले शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर टॉस केलं जाईल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो अंश 11 विपक्ष सचिन मास्टर ब्लास्टर या दोन संघामध्ये.
EPL कॉल आहे आणि EPL चाललेलं आहे. तर सचिन मार्शल भाषा संघाच्या संघाने टॉस जिंकले. टॉस जिंकले. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. नितीन आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. म्हणजे टॉस केला गेला, टॉस जिंकले सचिन मार्शल भाषा संघाच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट बॉक्स हेमंत पाटील सर. थँक्यू सो मच. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिलाच सामना बघतोय अच्छा या फायनल नाईट मधला आणि पहिलाच सामना स्वयंभू युवा प्रतिष्ठान वर्सेस सनम कुमार टायगर या दोन टीम मध्ये ही मॅच आपण बघतोय. सुरुवातीला बॅटिंग केली होती ती स्वयंभू युवा प्रतिष्ठान या टीमने आणि बॅटिंग करत असताना 42 रन्स बनवले पहिल्या 5 ओव्हरमध्ये आणि 43चं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी सनम कुमार टायगर या टीम समोर. दोन्ही अंपायर आमचे सज्ज आहेत. पहिला सामना आजच्या या संध्याकाळमधला आपण बघतोय. आजचा फायनल डे आहे या स्पर्धेमधला. एकता प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. ओपनिंग बॅटर जाताना दिसतात आपल्याला दोन्ही सुद्धा. मोठं टार्गेट नाही आहे, 43चं टार्गेट आहे. मात्र या मॅचकडे भरपूर लक्ष आहेत इतर टीमच्या सुद्धा, कारण कोणती टीम जिंकेल त्यानंतर आपल्याला सुद्धा संधी मिळेल पुढील फेरीमध्ये जाण्याची. वेलकम राकेश, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. प्रवीण आणि रुपेश ही जोडी मैदानामध्ये जाताना आपल्याला दिसते. दोन्ही सुद्धा चांगले फलंदाज आहेत. एका बाजूने जर आपण बघितलं तर रुपेश चांगले मोठे फटके मारण्यामध्ये माहिर म्हटला जातो आणि प्रवीण एक चांगला क्लासिकल फलंदाज म्हटला जातो. तर ही जोडी मैदानामध्ये जाताना आपल्याला दिसते. आज राकेश पाटील यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि राकेश पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. यस अंपायर, बॉल आपण द्यायचा आहे. दोन्ही अंपायर गेलेले आहेत. एका बाजूने आपण बघतोय आसिफ सफिक अन्सारी अँड सुनील म्हात्रे हे दोन अंपायर या मॅच साठी आपल्याला दिसतात. त्यानंतर तिसरे पंच आहेत भाऊ पाटील. हे तीन पंच अंपायरिंग करताना दिसतील आजच्या या नाईट मध्ये. अतिशय चांगलं मैदान. मागच्या वर्षापासून पण बघितलं ह्या मैदानामध्ये नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलं जाते. मागच्या वर्षीचे नवीन टुर्नामेंटसाठी नवीन मैदान बनवलं होतं आणि अतिशय चांगल्या स्पर्धा या ग्राउंडमध्ये होत असतात. लाईटची व्यवस्था सुद्धा आपण बघितलं तर परमनंट ही लाईटची व्यवस्था आहे. चला लगेच मॅचला सुरुवात करायची. वेळेबद्दल आपण सहकार्य करा. अगोदरच आपण बघितलं तर संध्याकाळी मॅच खूप उशिरा चालू झाली आहे. आज जर आपण बघितलं तर जवळजवळ 7:26 पहिला बॉल पडला होता, म्हणजे 7:30 वाजले होते. तर 1 तास उशिरा आपण आहोत, त्यामुळे वेळेबद्दल आपण सहकार्य करा प्लीज. प्रवीण भालेकर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला. प्रवीण स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे रुपेश. ही जोडी आणि बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर जितू गवळी. पहिला बॉल जितूचा. पहिलाच बॉल अप्रतिम टाकला होता. पहिलाच बॉल जबरदस्त. थोडस बघितलं आजच्या दिशेने कट जाताना दिसला हा बॉल. सुरुवात चांगली आहे गोलंदाजीमध्ये. 43चं टार्गेट डिपेंड करायचं आहे. 8 पेक्षा जास्त सरासरी वाटचाल करायची आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला हे टार्गेट चेस करण्यासाठी. पुन्हा एकदा हा बॉल सुद्धा अतिशय चांगला टाकला. गती कमी आहे मात्र बॉलला टप्पा अचूक ठेवलाय. लाईन आणि लेंथ अतिशय चांगला ठेवताना दिसतोय गोलंदाज जितू गवळी. ऑफ साइडला फिल्डिंग अगदी पॅक दिसते आपल्याला सर्कल मध्ये. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओहो टॉप पिच लागले विकेट किपरच्या मागे
आणि बॉल निघून जाईल फाईन लेगच्या दिशेने. अगदी फाईन गेला होता. 4 रनसाठी चौकार. टॉफेच लागली होती. वेलकम बाउंड्री फॉर सनम कुमार टायगर या टीमसाठी. आणि या 4 रनने ऑफ द मार्क होतो फलंदाज प्रवीण. आणि टीमचं सुद्धा खातं खुललं जात आहे. पुन्हा हो स्वीप मारण्याचा प्रयत्न. यावेळेला चुकतो फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल येतोय. स्पिंग अँड बेस डॉट बॉल. ऑफसाईडला जर बघितलं तर 5 फिल्डर दिसतात, ज्यामध्ये शॉर्ट थर्डमॅन आहे, एक बॅकवर्ड ऑफ द पॉइंट आहे, पॉइंटला फिल्डर, कव्हरला फिल्डर, मिड ऑफला फिल्डर दिसतो सर्कलमध्येच. ऑनसाईडला डीप मध्ये 2 फिल्डर दिसतात आपल्याला. आणखीन एक चांगला फटका इनफिल्डला क्लिअर केलाय. लॉंग लेगच्या दिशेने बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. स्कोरबोर्डवर 8 रन, 8 विदाउट लॉस. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील झाली होती. इम्पॅक्ट बघितलं पण तर आउटसाइड लेग स्टंप, लेग बाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळते. ओव्हरची होते समाप्ती. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर ज्या आस्किंग रन रेटनी बॅटिंग करायला पाहिजे तो रन रेट आलेला आहे. 9 धावा धावपलकावर लागतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ही सुरुवात अतिशय चांगली सुरुवात पण म्हणू शकतोय. 43चं टार्गेट आहे आणि 43चं टार्गेट चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा. रुपेश आणि प्रवीण ही जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते. आणि प्रवीणने सर्व 6चे 6 बॉल फेस केले. 6 बॉलमध्ये 8 धावा बनवलेल्या आहेत. 2 चौका ठोकले. एक आपण बघितला फाईन लेगच्या दिशेने, एक लॉंग लेगच्या दिशेने. बिहाइंड विकेट रन बनताना दिसले आपल्याला. प्रवीण भाळेकर हा षटक जर पूर्णपणे मैदान घालवला पूर्ण तर प्रवीण भाळेकर याला 2000 रुपयाचं पारितोषिक नितीन गवळी यांच्याकडून दिलं जाईल. ओ पहिलाच बॉल डॉट आहे. बघितलं 400 रुपयाची कमाई झाली असं सांगायला हरकत नाहीये, असं नितीन आम्हाला म्हणतात. कारण या मॅचवर अगदी लक्ष आहे नितीन यांचं की ही मॅच फिल्डिंग करणारी टीम जिंकली पाहिजे. षटका ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक. ओ या वेळेला आपण बघितलं फुल टॉस बॉल आणि फाईन लेगच्या दिशेने जातोय. पंचांचा इशारा वाईटचा. 1+1 2 धावा ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये आणि 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 11 रन्स. 11 अँड स्ट्राईक एंडवर येतोय फलंदाज रुपेश. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे रुपेश. सनम कुमार टायगर या टीमचा. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा हो ऑफ स्टंपच्या थोडं जास्तच बाहेर हा बॉल. व्हाईटचा इशारा पुन्हा एकदा. ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न मात्र जास्त बाहेर हा बॉल केला होता मनोज याने. धावसंख्या जाऊन पोहोचते 12वर. 2 लगातार वाईट टाकलेले आहेत मनोजने या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. हो चांगला इनकटर जरूर होता. हवा तसं बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. सर्कलमध्ये चांगली फिल्डिंग होते. 1 रन फक्त पूर्ण करतात दोन्ही बॅटर. सिंगलने ऑफ द मार्क होतोय रुपेश आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 13 रन्स. 13 विदाउट लॉस. ही चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय सनम कुमार टायगर या टीमची. 43चं टार्गेट चेस करायचं आहे आणि खरोखरच ही सुरुवात चांगली सुरुवात. फ्लाइट दिली होती या वेळेला मात्र ऑन दी राज खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. बॉल स्कोअर लेगच्या दिशेने जातोय. 1 रन कंप्लीट केली जाते. सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 14वर. 14 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेमधला एकता प्रीमियर लीग आपण बघतोय आणि सर्वांचं एकता प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ओव्हर द विकेटने मनोज. चांगला फटका बॅकफुटला गेलाय. फ्लॅशेस परकट चंदत मध्ये खेळला होता. डीपिश पॉइंट बॉन्डच्या बाहेर पाठवले बॉलला. 4 रनसाठी चौकार.
फटका शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली होती आणि एक चांगला कटचा फटका पाहायला मिळाला रुपेशच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वर. पुन्हा एकदा तोच फटका मात्र फिल्डरला शोधलाय. चांगला कॅच, विकेट जाईल रुपेश याची आणि पहिला फलंदाज बाद होतोय सनम कुमार टायगर या टीमचा. रुपेश इज आउट. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. कट शॉट होता, पॉइंटला फिल्डर तैनात होता, सरळ फिल्डरला शोधलं होतं. फिल्डरच्या हातामध्ये अतिशय चांगला कॅच घेतला पॉइंटचा फिल्डर आणि अशा प्रकारे विकेट जाते रुपेश याचे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे आणि धावसंख्या आहे धावपलकावर 18 रन्स. अंतिम बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जाईल मनोज. समोरच्या कडून गोलंदाजी करतोय राहुल आलाय. बॅटिंगचा जो लेफ्ट हँडर आहे. पहिलाच बॉल हवेत खेळलाय, मिड ऑनच्या दिशेने लॉंग ऑनला बॉल जातो. फिल्डर बॉल खाली मात्र चांगलं जजमेंट करू शकत नाही. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 20 वर. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43चं टार्गेट चेस करत असताना 20 वर 2 विकेट ही सुरुवात आहे. तिसरं षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅकवर बॉलर नेम. प्रवीण भालेकर साठी त्यांचे पिताश्री चौकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपये, षटकरांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये दिले जातील. पहिला बॉल ऑन साइडला फक्त मनकाटीच्या साईडने मोडले. या बॉलला बॅकआउट ऑफ द स्कोर लेगला बॉल जातो, अडवला जाईल बॉलला. मात्र त्या अगोदर 2 रन्स पूर्ण करतात दोन्ही बॅटर. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली आहे. दोन्ही बॅटर मध्ये लेग बायचा इशारा पंचांचा होतोय आणि 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 22 रन. 43चं टार्गेट आहे. आणखीन 21ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणखीन एक चांगला ड्राईव्ह आहे, कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. स्वीपरच्या दिशेने बॉल, फील्डर त्या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा एक चांगला थ्रो, मात्र तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रवीण आणि राहुल मध्ये म्हटलं की प्रवीण जो फलंदाज आहे एक क्लासिकल फलंदाज म्हटला जातोय. ग्राउंड शॉट अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 वर. राऊंड विकेटनी मारा करतोय. एज लागले, फिल्डरला बीट होईल का? यस, जबरदस्त स्टॉप. नक्कीच आपल्या टीम साठी कमीत कमी 2 धावा अडवताना दिसतोय जगदीश मुकादम. वय वर्ष जर आपण बघितलं तर जवळजवळ 50च्या वर असतील. मात्र काय जबरदस्त फिटनेस दाखवलाय, चांगली फिल्डिंग केली आहे. हा बॉल जर अडवला नसता तर बॉल नक्कीच निघून गेला असता. थर्डमॅनच्या बाहेर चौकारासाठी 2 धावा आपल्या टीम साठी अडवल्या जगदीश मुकादम यांनी. धावसंख्या 26. पुन्हा एकदा यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. हो, यावेळेला चांगली फिल्डिंग करतोय पुन्हा एकदा जगदीश मुकादम. या ओव्हर नंतर जगदीश मुकादम सुद्धा ऍक्शन मध्ये दिसतील. कदाचित गोलंदाजीसाठी येऊ शकतील ते, बघूया. फिल्डिंग तर अतिशय चांगली केलेली आहे जगदीश मुकादम याने.
बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा कुंदन सज्ज होईल. आतापर्यंत कुंदनने खर्च केलेले आहेत जबल 7 धावा, त्यामध्ये 2 लेग बाईज आहेत. टीमचं टोटल जर आपण पाहिलं 27 धावा धावपलकावर. लेफ्ट हँडर बॅटर राहुल स्ट्राईक एंडवर येतोय. राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज कुंदन. हो, ह्या वेळेला अपील आहे, मात्र बॉल जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. 2चा कॉल आणि जोपर्यंत थ्रो येईल स्वतः गोलंदाज जातोय. लेग बाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या जाऊन पोचेल धावपलकावर या 2 धाब्याने 29 वर. 29 विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना दिसते आपल्याला सनम कुमार टायगर टीम. स्वयंभू युवा प्रतिष्ठान टीम थोडस मागे दिसतो या मॅच मध्ये, कारण जास्त विकेट घ्यायला पाहिजे. पुन्हा एकदा आपण बघितलं बॉडीला रोल केलं होतं, ऑन साइडला खेळायचं होतं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने. चुकतो फलंदाज, हा जातो डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सनम कुमार टायगर टीमची 29 वर 1 विकेट. बारा बॉल शेष, 12 मध्ये 14 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 7च्या आवश्यक रन रेटने या धावा बनवायच्या आहेत. आणि ह्या विकेटवर जर आपण बघितलं या ग्राउंडवर हा रन रेट एवढा मोठा नसेल, नक्कीच मॅचवर वर्चस्व दाखवताना दिसतो आपल्याला सनम कुमार टायगर हा संघ. जितेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंड कडून. चौकारांसाठी 500 रुपयाचे पारितोषिक असेल. षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रवीण भालेकर साठी. मांडणी काशीनाथ भालेकर यांच्याकडून हे पारितोषिक लागू आहे. राऊंड विकेटने पहिला बॉल. पहिलाच बॉल, जोरदार अपील, फ्लॉप एलबी मिळतोय आणि विकेट जात आहे. फलंदाज प्रवीण भालेकर इज आउट. न्यू बॅटर इन होतोय बॅटिंग साठी. रोशन येतोय नवीन बॅटर बॅटिंग साठी. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे. गोलंदाजीसाठी आला होता जितेश. मनोबल वाढेल जितेशचं पहिल्या बॉलवर विकेट मिळते. पुन्हा एकदा विकेट टू विकेट डिलिव्हरी, आणखीन एक विकेट. फ्लॉप एलबी सापडतोय, फलंदाज होतोय बाद. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट घेतोय गोलंदाज जितेश. येतोय तो विकेटच्या हॅट्रिक वर. जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय बॉलर जितेश. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट, त्या सुद्धा दोन्ही एलबीडब्ल्यूच्या रूपाने बाद केलेले आहेत. अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी करताना दिसतोय. हॅट्रिक बॉल घेऊन जातोय जितेश. हुकचा फटका आहे, फिल्डर त्या ठिकाणी मात्र अडवू शकणार नाहीये. बॉल जाऊन 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर लॉंग लेगला. 4 रनसाठी चौकार. कुंदन अप्रतिम शॉट कुंदनच्या बॅट पण येतोय. शफल झाला होता, जबरदस्त हुक शॉट. कुंदन ने खातं खोलले 4 ने. 9 बॉल शेष,
10 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. मोठं आव्हान आता राहिलेलं नाही. आवश्यक रन रेट जर आपण पाहिला तर 6 पेक्षा थोडासा जास्त आहे. राऊंड विकेट, स्विच हिट मारलाय, चांगला फटका आहे. बॉल डीपिश कव्हरच्या दिशेने, फील्डर त्या ठिकाणी थोडासा फ्लंबल होतोय आणि त्याचा फायदा उचलतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 धावा पूर्ण करतात. 2 धाब्याने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 35 रन. 8 रनची आणखीन आवश्यकता असेल आणि बॉल 8. रन ऑफ बॉल इक्वेशन. प्रत्येक बॉलवर 1 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी सनम कुमार टायगर टीमला. ओ, ह्यावेळी चांगला जज केला होता. लेग स्टंपच्या बाहेरचा हा बॉल मात्र किंचितसा वाचला. थोडासा बॉल जर आतमध्ये असता तर नक्कीच क्लीन बोल्ड आउट झाला असता फलंदाज. आठ बॉल शेष, 7 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणखीन एक चांगला फटका आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय. फक्त एकच धाब्यावर समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. 1 धावेने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 37 रन्स. 6 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 7 बॉल शेष, अंतिम 1 बॉल शेष असेल या ओव्हर मधला आणि शेवटचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज जितेश. स्ट्राइक एंडला आहे लेफ्ट हँडर बॅटर राहुल. फुल टॉस बॉल, स्विंग केलाय बॉलला आणि पाठवले मिड विकेटच्या बाहेर. फिनिश करून टाकली ही मॅच राहुलने. खराब बॉल आणि त्याचा पुरेपूर ही मॅच जिंकलेली आहे सनम कुमार टायगर टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अन्ना सनम कुमार टायगर टीम अँड हार्ड लक जितू गवळी अँड स्वयंभू युवा प्रतिष्ठान. दोन टीम हारलेल्या आहेत एका मॅच मध्ये. एक टीम आपण बघितली जी हारली ग्राउंडवर होती, जितू गवळी ची टीम आपण बघितली स्वयंभू युवा प्रतिष्ठान, आणि दुसरी आहे नितीन भाऊ यांची टीम सुद्धा पराजित झालेली आहे. ज्यांना ती संधी मिळू शकली असती मग ती संधी मिळू शकत नाही आणि सनम कुमार टायगर